मित्राच्या आईला मी माझा स्वभाव खूपच आवडायचा. एक दिवस घरी कोण नसताना तिने मला बोलावून घेतलं आणि मला म्हणाली, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. जेव्हापासून मला माझा नवरा सोडून गेला तेव्हापासनं मला तुझ्याशिवाय कोणीच आवडलं नाही. असं बोलून ती माझ्या खांद्यावर डोके ठेवून रडू लागली. अचानक ती माझ्या तोंडासमोर आली व तिने माझं तोंड तिच्या दोन्ही हातांमध्ये धरून बरोबर स्वतःच्या तोंडासमोर घेऊन आली. पुढे काय झाले ते आता तुम्ही कथेमध्ये ऐका. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष. माझा स्वतःचा व्यवसाय होता. त्यामध्ये मी आणि माझा मित्र आशू आम्ही दोघे मिळून तो व्यवसाय पहिल्यापासनं करायचो. आशू हा माझा खूपच चांगला मित्र होता. आशूच्या घरी माझं नेहमी येणं जाणं असायचं. तसं आशू व मी आम्ही दोघेही चांगले मित्र असल्यामुळे मी कधीही आशूच्या घरी जायचो. मी घरापासनं शहरामध्ये एकटा राहत असल्यामुळे आशूच्या घरचे माझी खूप चांगली काळजी घ्यायचे. त्यामुळे मला आशूच्या घरी आपलंच घर असल्यासारखं नेहमी वाटायचं. मी जेव्हा गावी जायचो तेव्हा आईने दिलेले सर्व सामान मी आशूच्या घरी आणून द्यायचो. आशूच्या घरच्यांना हा माझा मोठेपणा खूपच आवडायचा. कधीकधी तर मी 1-1, 2-2 महिने माझ्या रूमवर जातसुद्धा नसायचो. नेहमी आशूच्या रूमवर असायचो. तिथे जेवायचो, झोपायचो. काम झालं की पुन्हा तिथे येऊन झोपायचो. आशूच्या घरामध्ये त्याची आई, वडील व आशू असे तिघंच राहायचे. आशूचे वडील जास्त करून बाहेर असल्यामुळे घरी फक्त त्याची आई असायची. कालांतराने आम्ही काही कामासाठी दोघे बाहेर गेलो असताना अचानक आम्हाला फोन आला की आशूचे वडील देवाघरी गेले. काय करावं काहीच कळत नव्हतं. तेव्हा आम्ही आल्यानंतर आशूची आई ही खूप मोठ्या दुःखामध्ये अडकलेली होती. जवळजवळ 7-8 महिने आशूला व त्याच्या आईला धीर देण्यामध्येच गेले, कारण त्याचे वडील त्यांना खूप लवकर सोडून गेले होते. आता घराची सर्व जबाबदारी आशूवर आली होती व तेवढ्यामध्ये आमचा व्यवसायसुद्धा खूप चांगला चालू लागला होता. त्यामुळे आम्हाला पैशाची कधीच चणचण भासली नाही. हा व्यवसायच आता आशूला व त्याच्या आईला खूपच आधार वाटू लागला. आशूची आई नेहमी माझे खूप कौतुक करायची. आशूचे बाबा नसले तरीही तू आम्हाला खूप सांभाळून घेतलंस रे, असं म्हणत ती रडायला लागायची. पण मी त्यांना शांत करायचो. एक दिवस आशूला काही कामासाठी 1 ते 2 आठवडे बाहेर जायचं होतं. मी त्याला म्हणालो, आशू मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. तेव्हा तो म्हणाला, अरे संतोष, तू जर माझ्यासोबत आला तर काय होईल? आपण दोघेही बाहेर असलो तर आई घरामध्ये एकटी राहील. त्यापेक्षा तू आईसोबत राहा, मी जाऊन येतो. मी त्याला म्हणालो, एक काम कर, तू राहा, मी जाऊन येतो. असं करताना तो म्हणाला, हे बघ संतोष, आपण दोघेही व्यवसायामध्ये समान भागीदार आहोत व नेहमी तूच का कष्ट करायचे, म्हणून यावेळेस मी जाऊन येतो, तू आईजवळ राहा. मी हो म्हणालो. आता आम्ही म्हणजेच आशूची आई व मीच घरी असायचो. त्यामुळे मी माझ्या रूमवर जाणं बंद केलं होतं. आशूच्या आईने सुद्धा सांगितलं होतं की संतोष, तू तुझे सर्व कपडे इकडेच घेऊन ये व तू इकडेच राहत जा. तशी पण मी सध्या घरामध्ये एकटीच तर असते. मी तिला होकार दिला. आता मी आशूच्या घरीच राहू लागलो. घरामध्ये दोघेच असायचो. एक दिवस सकाळी सकाळी मी उठलो व अंघोळ केल्यानंतर बाहेर आलो. नाश्ता करत असताना अचानक मला दरवाजाची थोडी फट उघडी दिसली. तिथे आशूची आई कपडे बदलत होती. समोर तिचं ते रूप बघून मी पुरता घायाळ झालो. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये असे विचार कधी झाले नव्हते. मात्र त्या दिवशी त्यांना अशा अवस्थेमध्ये बघून मात्र माझे विचारच फिरले. कारण आशूची आई ही भलती सुंदर दिसत होती. तिचं
संपूर्ण गुबगुबीत शरीर बघून मी पुरता घायाळ होऊ लागलो होतो. पटकन तिने दरवाजा उघडला व माझं लक्ष मी इकडं तिकडे नेलं. मी आता नाश्ता करू लागलो. तिला कळालं होतं की मी तिच्याकडं बघत आहे म्हणून. मी नाश्ता केला व पुन्हा कामावर निघून गेलो. दुपारी जेवायला घरी आल्यानंतर ती बेडरूममध्ये झोपलेली होती. दरवाजाचा आवाज ऐकताच ती म्हणाली, "अरे संतोष, मी तुझ्यासाठी जेवण तयार करून ठेवलंय. तू तुझ्या हाताने घेशील का?" मी हो म्हणालो व जेवण केलं. तोपर्यंत इकडे मला आशूच्या आईचा घोरण्याचा आवाज येऊ लागला होता. असं सर्व चालू असतानाच मला वाटलं की त्या गाढ झोपी गेल्यात म्हणून. मी सहज त्यांच्या रूममध्ये डोकावून बघितलं तर आशूची आई पलंगावर छान निजलेली होती. तिने एक सिल्क गाऊन घातलेला होता. त्यामधून तिचं संपूर्ण शरीर खूपच सुंदर दिसत होतं. मी हळूहळू दरवाजा उघडला व पुढे जाऊन बघण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तिला जाग आली. मी प्रचंड घाबरलो. ती म्हणाली, "काय रे संतोष, तू असा काय रूममध्ये आलायस?" तेव्हा मी म्हणालो, "नाही नाही, मला रुमाल घ्यायचा होता म्हणून आलोय." मी पटकन रुमाल घेतला व तिथून निघून गेलो. मला प्रचंड लाजल्यासारखं झालं. काय करावं काही कळतच नव्हतं. आपल्या अशा वागण्यामुळे कदाचित त्यांना राग आला असेल म्हणून मी संध्याकाळी घरी जाताना खूपच 10 वेळा विचार करून चालत होतो. संध्याकाळ झाली. मी घरी आलो. त्यानंतर त्या घरामध्ये टी व्ही बघत होत्या. मी येताच ते तसं काही दुपारी झालंच नाही अशा प्रकारे माझ्यासोबत बोलू लागल्या. मी सुद्धा त्यांच्याशी छान बोलू लागलो. थोड्या वेळात तेव्हा टी व्हीवर एक कार्यक्रम लागला. तो कार्यक्रम बघताना अचानक त्यांना रडायला आलं. मी म्हणालो, "काकू, काय झालं? तुम्ही अचानक का रडता आहात?" तेव्हा ती म्हणाली, "अरे, मला आशूच्या वडिलांची खूप आठवण येते. काय करावं काही कळतच नाही." असं बोलत असतानाच मी त्यांचा एक हात धरला व त्यांचे डोळे पुसू लागलो. त्यांनी त्यांचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं व रडू लागल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, "संतोष, मी तुला आज एक गोष्ट सांगते. ती कोणाला सांगू नकोस." मी म्हणालो, "नाही काकू, तुम्ही सांगा फक्त." असं म्हणताच त्या म्हणाल्या, "आशूचे बाबा गेल्यापासनं मला खूपच कोणाची तरी गरज भासते रे. नाही कळत कसं जगावं." मी म्हणालो, "अहो, आम्ही दोघे आहोत की." तेव्हा त्या म्हणाल्या, "अरे तसं नाही. एका स्त्रीला एका पुरुषाची गरज ही नक्की पडत असते." तेव्हा मी म्हणालो, "अहो, मला कळतंय पण आम्ही आहोत ना." तेव्हा ती म्हणाली, "अरे तसं नाही. रात्रीच्या अंधारामध्ये एका स्त्रीला पुरुषाची गरज लागते." तेव्हा मला कळलं की आशूची आई चांगलीच खाजेवर आलेली आहे म्हणून. मी तिला म्हणालो, "हो, तुम्ही आधी शांत बसा, रडू नका." मी पुन्हा त्यांचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं व एक हात त्यांच्या पाठीवर फिरून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. तशात त्यांनी माझं तोंड त्यांच्या दोन्ही हातांमध्ये धरलं व स्वतःच्या तोंडापुढे घेऊन आल्या. म्हणाल्या, "अरे संतोष, तू किती चांगला आहेस. मला तुला नेहमी काहीतरी सांगावंसं वाटतंय." मी म्हणालो, "सांगा ना काकू, तुम्हाला काय सांगायचं आहे." इकडे मी सुद्धा आता चांगलाच मूडमध्ये आलो होतो. तेव्हा त्या म्हणाल्या, "मी आशूच्या वडिलांनंतर फक्त तुझ्यावरच प्रेम करते." असं म्हणताच त्यांनी मला गच्च मिठी मारली. मी सुद्धा त्यांना गच्च मिठी मारली. त्यानंतर त्यांनी पुन्हा माझं तोंड स्वतःच्या तोंडासमोर धरलं व ओठांमध्ये ओठ गुंफवले. आता पुढे सुरू झाला आमचा तो कार्यक्रम. आता आमच्या दोघांमध्ये वयाचं भानसुद्धा राहिलं नव्हतं. आशूची आई जणू काही भुकेलेल्यासारखी माझ्यावर उडत होती व मी सुद्धा चांगलंच तिला रगडत होतो. आता रात्रभर आशूची आई माझ्यापासून वेगळी झालीच नाही व मी तिला वेगळं होऊन दिलं नाही. मित्रांनो, आता आशू घरी येईपर्यंत मीच आशूचा बाप झालो होतो. तर तुम्हालाही आपली कथा कशी वाटली हे नक्की सांगा. कथा आवडल्यास तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा अशाच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत तुम्ही आधीच्या कथा ऐकल्या नसतील तर कथा ऐका व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.